नहीं रुक जा, मैं क्या करूँ? कॅमेरा रोल हो, रोल बोला. नाव सांगा तुम्ही तुमचं बोला, आणि तुमचं काय नाव घडलं सांगा. तुमच्यावर ते सांगा. माझं नाव दीपक रामचंद्र निर्मल. मी विरारला रूम घ्यायला आलो तर विनोद सुदाम पाटील यांच्याकडे आम्ही गेलो रूम घ्यायला. तर आम्हाला सांगितलं रूम देतो, लोन करून देतो म्हणून आम्ही रूम दाखवला. आम्ही रूम बघितलेला आणि आमचे पगाराचे स्लिप वगैरे देऊन त्याने लोन करतो सांगितलं. 8 दिवसांनी मला फोन केला आणि सांगितलं तुमचं लोन झालं आहे, तुम्ही या आणि रजिस्ट्रेशन करून देतो रूमाचं. पुन्हा आम्हाला बोलवलं आणि विरारला रजिस्ट्रेशन ऑफिसात दिलं. तिथं रूम रजिस्ट्रेशन करून दिला आणि मला सांगितलं माझी पतपेढी आहे, त्याच्यामध्ये मी पतपेढी खाली करून तुम्हाला 8 दिवसात चावी देतो. आणि मी 8 दिवस गेल्यानंतर परत मी त्याला फोन केला आणि बोलला बा आमची चावी केव्हा देत आहे. तर नाही, मला बोलतो अजून 15 दिवस थांबा, माझं सामान खाली करायचं आहे. मग परत आम्ही 15 दिवस थांबलो. असे करून महिना गेला. परत त्याला फोन केला, बोलला आम्हाला रूम आमचा द्या, आम्हाला राहायचं आहे, आम्ही भाड्याने राहतो. तर बोलला देतो करून. आजपर्यंत आम्हाला रूम दिला नाही. मग मी त्याच्या ऑफिसला येऊन आमचे नातेवाईक वगैरे घेऊन गेलो. असं असं का नातेवाईक कोण बोलले तू रूम का नाही देत. तो बोलतोय नाही रूम त्यांना आधी नाही भेटणार, त्यांचे नातेवाईकच त्या रूम मध्ये राहत आहेत, त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला ठेवलंय. बोला आम्ही आमच्या नातेवाईकाला ठेवलंच नाही, त्यांचा आमचा संबंध काय, आम्ही व्यवहार तुमच्याशी केलेला आहे. आणि मी 12,70,000चा चेक दिलेला आहे बँकेत, अदानी बँकेमधून त्यांना. तुम्ही ज्या रूमवरती तुम्ही लोन केलाय त्या रूमवरती आता कोण राहते? ते भोळ राहत आहेत. बोर राहतात ते त्या दिवशीच प्रकरण ना, ज्या हो. दिवशी ते तिथे बँकवाले सील मारायला आले. हो हो. मग हे पैसे जे 12 लाख रुपये आहेत ते कोणाच्या अकाउंट मध्ये गेले? ते सिद्धिविनायक कंट्रीजच्या अकाउंटला गेलेत, विनोद पाटील. त्याचे किती हप्ते तुम्ही भरले? 3 वर्ष हप्ते भरलेले. हप्ते भरायच्या नंतर तुम्ही बंद केले. मग आम्ही काय करतो आता, हप्तेच भरत राहायचं, मग आम्ही करणार अच्छा, काय. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे कुठे, किती वाजता झाले रजिस्ट्रेशन? रजिस्ट्रेशन झालं मला वाटतं 8:30-9च्या दरम्यान झाले, 8:30च्या दरम्यान झाले कुठे? 11च्या दरम्यान. विरारला. विरारला. आता तुमची काय मागणी? आता विनोद पाटील निवडणुकीला परत आम्ही पोलिटिशियनला कंप्लेंट केलेली. तर तो पोलिटिशियनला बोलला की पोलिटिशियनला सांगितलं मी त्यांचे EMI गेलेले आणि बँकेचं लोन क्लोज करून देतो, रूम त्याने बुडांच्या नावावर करून द्यावा. तर आम्ही बोललो ठीक आहे, आमचे गेलेले EMI आणि आमचे बँकेचं लोन क्लोज करून द्या. तिथं पोलिटिशियनला सांगितलं आणि तिथून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन करतो, बोलतो तुम्हाला 2 दिवसात चावी देतो, ते बोर्ड रूम खाली करतायत, तुम्हाला 2 दिवसात चावी देतो. म्हणून आम्ही परत 2 दिवस थांबलो. 2 दिवस थांबलो ना, परत फोन केला. बोललं काय झालं, तुम्ही 2 दिवसात चावी देतो सांगितलं. तर बोलतो काय ते तुमचं बोर्ड तुमचे नातेवाईक आहेत ते तुम्ही आपसामध्ये काय ते बघा, मला काय विचारू नका. बोला असं कसं, बोर्डाचा आणि माझा संबंध काय? बोर्डाचा आणि माझा संबंध नाही, तर तुम्ही बघा ना, तुमचा आणि बोर्डाचा काय व्यवहार असेल ते मला माहित नाही. माझा रूम मला द्या, नाही तर माझे पैसे द्या. तर त्याने फोनच कट केला. म्हणून मग मी पोलीस स्टेशनला फोन केला. ते स्वप्नील सर आहेत त्यांना. बोला सर काल बोला विनोद पाटीलने सांगितलं पैसे EMI तुमचे गेलेले EMI आणि बँकेचं लोन क्लोज करून देतो. तर बोला दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की तुम्हाला रूम खाली करून देतो. रूम पण देत नाही ना, पैसे पण देत नाही. मग आता तुमच्या संदर्भात पोलिसांनी तक्रार वगैरे काय दाखल केली आहे का? आम्ही तक्रार दाखल केलेली, पण पोलिसांनी काय गुन्हा दाखल झालाय का त्याच्यामध्ये? नाही, गुन्हा दाखल नाही झाला. तुमच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही झाला. गुन्हा दाखल नाही झाला. मग आता तुमची काय मागणी आहे? कारण आता विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अशा माणसाला तर निवडणुकीला सीट तरी कशी देतात, हे गव्हर्नमेंटने पण विचार केला पाहिजे ना. हे लोकांना तुतिया बनवतात, मग ह्या लोकांना सीट कशा देतात? उद्या गरीब काय करणार? काय गरीबांना असंच फसवणार ना हे लोक. जनता के लिए क्या संदेश है अगर ऐसे आदमी को उम्मीदवारी दी गई है तो देना नहीं चाहिए ना, ऐसा आदमी को उम्मीदवारी नहीं देना चाहिए ना. हमारे हिसाब से तो जनता को ये करना चाहिए कि किसी ऐसे इंसान को वोट नहीं देना चाहिए. वो तो छोड़िए, मराठी भाषी यहाँ के जो भूमिपुत्र हैं उन लोगों को ही ये लोग फंसा रहे हैं. और ऐसे बहुत से 40 ये छोले छाप लीडर है जो गलत काम कर रहे हैं. इन लोगों को तो टिकट क्या, जनता को वोट भी नहीं देना चाहिए. और पता नहीं कैसे बहुजन विकास आघाड़ी ऐसे लोगों को टिकट दे रही है और जनता भी उनको चुन करके लाती है. मैं आम जनता से अनुरोध करता हूं कि हमारे ऐसे दोनों परिवारों को कम से कम उनके साथ न्याय करें. और आम जनता को कहता हूं कि आप लोग वोट मत दीजिए उनको और
पुलिस प्रशासन से कहता हूँ कि आप लोग यहाँ पे काका के पास आए, कैलाश काका के पास आए हुए हैं। यहाँ पे ये न्याय का मंदिर है, यहाँ से आपको न्याय जरूर मिलेगा, चाहे विनोद सुदाम पाटिल हो या कोई भी हो, आप लोगों को न्याय मिलेगा। पुलिस प्रशासन से भी निवेदन है, कृपया आप इनकी तकरार दाखिल करिए। इनका तकरार ऑलरेडी दाखिल है, पुलिस प्रशासन से निवेदन है, कृपया उस पर आप कार्रवाई करके जो भी गुना दाखिल MRP TP जो भी लगाना है वो लगाइए। यही मेरी आप लोगों से विनती है। तुम्ही करा एक्सप्लेन. अभी इनके इसमें अपने को गुन्हा दर्ज करवाना है. अभी फ्रेश बोला ना।